सिद्धीने आपली एक तुकडी नेताजीवर पाठवली आणि वेड्याला डोळ्यात तेल घालून राहण्याची आज्ञा दिली. राजे गडावरून पाहत होते. नेताजी आला. बरोबर सिद्दी हिलाल व त्याचा मुलगा वाह वाह हाही होता. नेताजीची व सिद्दी जौहरच्या सैन्याची गाठ पडली. नेताजीने शर्त केली, पण त्याचे काही चालेना. त्या दंगलीत वाह वाह जखमी होऊन पडला. मुलाला सोडवायला गेलेला सिद्दी हिलाल शत्रू हाती सापडला. नेताजीला पराभूत होऊन पळावे लागले. नेताजीच्या रूपाने राजांची उरली सुरली आशा दूर पळत होती. सूर्य अस्ताला आला. खिन्न मनाने राजे उभे होते. एकटक नजरेने अस्ताला जाणारा सूर्य बघत होते. बघता बघता सूर्य क्षितिजावर टेकला. राजांनी अस्ताला जाणाऱ्या सूर्याला हात जोडले. सूर्य झरझर क्षितिजाआड झाला. पश्चिमेकडील रंगांची उधळण हळूहळू विरत होती. क्षितिजाला एक छोटासा तांबडा ढग दिसत होता. स्थिर नजरेने त्या ढगाकडे पाहत राजे म्हणाले, तो नजरेत येणारा ढगही आता अंधारात मिसळून जाईल आणि काही क्षणातच पश्चिमेची धुसरकडही वाढत्या अंधारात लुप्त होईल. एक दीर्घ निश्वास सोडून राजे वळले. राजे उदास झाले. पावसाने आपली झोड उठवली, पण सिद्धीचा वेढा रेसभरही हलला नाही. पावसात शत्रूची छावणी भिजत होती. तंबू उडत होते. वादळी वारे वाहत होते, पण सिद्धी कशाला जुमानीत नव्हता. राजांना सुटकेची आशा दिसत नव्हती. निसर्गाने राजांना कुमक केली, पण सिद्धी निसर्गावर मात करून उभा ठाकला होता. राजांना मनातून सिद्धीच्या चिकाटीचे कौतुक आणि आपल्या दैवाची कीव वाटत होती. राजांनी निर्णय केला. सिद्धी जौहरशी त्यांनी तहाच्या वाटाघाटी सुरू केल्या. वेड्याकडे थोडेही दुर्लक्ष न करता सिद्धी जौहर राजांनी पुढे केलेल्या तहाला ठोकरीत होता. सिद्धी जौहर एकाच तहाला मान्यता देणे शक्य होते. राजांनी सिद्धी जौहरच्या स्वाधीन होणे. पावसाच्या अखंड धारा कोसळत होत्या. घोंगावणारा वारा रात्रंदिवस वाढत होता. पानांची सळसळ, पावसाचा आवाज आणि वादळ यात सारा निसर्ग हेलावून गेला होता. चांदण्याचे दिवस अजूनही चांदणे दिसत नव्हते. टेहणी बुरुजावरचे लोक कानाचे डोळे करून गड राखीत होते. जाग देणारे आवाज उठत होते. घोंगावणाऱ्या वाऱ्यात ते आवाज भयान वाटत होते. सिद्धू हवालदार असाच पावसाचा मारा चुकवीत उत्तरेच्या तटावरून फिरत होता. अंगावरली इरली पावसात निथळत होती. काही न बोलता सिद्धू हवालदारामागून दोघे बारगीर जात होते. काहीतरी ढासळल्याचा आवाज अचानक आला. तिघांची पावले थांबली. काही दिसत नव्हते. कान ऐकत होते. घोंगावणाऱ्या वाऱ्याचा आणि ओघळणाऱ्या पाण्याचा तेवढा आवाज येत होता. पावसात कपारीचा दगड निखळला असेल असे समजून सिद्धू परत ताठ झाला. तोच आवाज पुन्हा आला. आवाज गडावरून आला नव्हता. आवाज खालून आला होता. पावसाची पर्वा न करता सिद्धूने झटकन इरले फेकले. वाऱ्याच्या तडाख्यात ते तटाखाली उडाले. मागच्यांनी त्याचेच अनुकरण केले. सिद्धूने तलवार उपसली. डोळ्यांवर येणारे पाणी निपटून सिद्धू ऐकू लागला. परत तो आवाज स्पष्ट कानांवर आला. हुश. आता मात्र शंका नव्हती. सिद्धू तटावर वाकला. त्याने हाक दिली, कोण हाय? उत्तर आले नाही. परत त्याने जोराने आवाज दिला, अरे कोण हाय? दोर सोडा, खालून आवाज आला. सिद्धूच्या अंगावर भर पावसातही काटा फुटला. त्याने एका बारगिराला चौकीवरचे सैनिक गोळा करायला सांगितले. बघता बघता 550 हत्यारबंद गोळा झाले. सिद्धूने एका बारगिराला किल्लेदारांना आणायला पाठवले. बारगीर धावला. खालून परत आवाज आला, दोर टाका दोर. सिद्धूने कपाळावरचे पाणी निपडले. तटावरून वाकून तो ओरडला, टाकतो, उभा राहा. हो. खालचा आवाज बंद झाला. उभ्या पावसात निथळत सारे तटाकडे उभे होते. कुणाला काही सुचत नव्हते. पावसाच्या आणि वाऱ्याच्या आवाजातून कल्पनेचे नवीन आवाज कानांवर पडत होते. तटभागावर सारखी वर्दळ चालू ठेवली होती. तोच किल्लेदार त्र्यंबकराव तिथे आला. सिद्धूने मुजरा करून सांगितले. त्र्यंबकराव म्हणाले, दोर सोडा. चौकी पाहण्यातून दोर आणला गेला. दोराचे वाटोळे फेकले गेले. सिद्धू ओरडला, दोर आला? हो. सारे दोराकडे पाहत होते. सिद्धूच्या हाती दोराचे टोक होते. दोराला हिसके बसता सिद्धू म्हणाला, दोर पकडला. दोघे बारगीर पुढे झाले. त्यांनी आणि सिद्धूने हाताला तिढे देऊन, तटाला पाय देऊन दोर खेचून धरला. दोराला ओढ लागत होती. ओढ वाढत होती. काही वेळ गेला आणि एक हात तटावर पडला. दोघांनी त्या माणसाला वर उचलून घेतले. त्र्यंबकरावांनी विचारले, आणखी कोण आहे? श्वास घेत तो इसम म्हणाला, कोण नाही. त्र्यंबकरावांनी दोर उचलून घ्यायला सांगितले.
त्र्यंबकरावांनी दोर उचलून घ्यायला सांगितले. बुरुजाच्या चौकीवर सारे गेले. पलोते नजीक आले. एक संन्यासी चिंब भिजलेला उभा होता. अनेक ठिकाणी त्याला खरचटले होते. त्र्यंबकरावांनी विचारले, कोण तू? संन्यासी, महाराज. तो संन्यासी म्हणाला, गडावर का आलास? भिक्षेसाठी महाराज. आणि विड्यातून कोणी सोडलं? समर्थ कृपा. नीट बोलतोस का? त्र्यंबकराव चिडले. रागावू नका, गरीब संन्यासी मी, साधू माणूस. मला राजांच्या समोर हजर करा. तर मानकरीच तू. राजे सुखी झालेत. राजांना उठवा, नाहीतर काय? राजे उद्या रागावतील आपल्यावर. मी फार थकलोय. राजांच्याकडे मला घेऊन चला. संन्याशाच्या शांत उद्गारांनी त्र्यंबकरावांना काय करावे ते सुचेना. ते म्हणाले, ठीक आहे. संन्याशाचे हात मागे बांधले गेले. सारे वाड्याकडे चालू लागले. राजांना जागे करण्यात आले. एवढ्या अपरात्री जागे करण्यात आल्यामुळे राजे ताडकन पलंगावरून उतरले. त्यांनी विचारले, काय झालं? हुजरा म्हणाला, किल्लेदार आले. पाठवताना. किल्लेदार आत आले. राजांना म्हणाले, एक संन्यासी गडावर आला आहे. कसा आला? राजांनी करड्या आवाजात विचारले. तटाखालून आवाज येत होता. पहारेकऱ्यांनी तो ऐकला. दोर फेकून वर घेतला. काही सांगत नाही. कुठं आहे? आणला आहे. आज्ञा होईल तर आमच्या समोर हजर करा. संन्यासी आणला गेला. संन्याशाला पाहताच राजांची चर्या बदलली. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. राजे म्हणाले, त्याचे हात सोडा. पण महाराज, त्र्यंबकराव म्हणाले, हात सोडा. साधू संतांना कोणी बांधतं का? संन्याशाचे हात सोडले गेले. राजे म्हणाले, त्र्यंबकराव तुम्ही जा, कपडे बदलून घ्या, आम्ही पाहतो. त्र्यंबकराव मुजरा करून गेले. ओल्या अंगाने निथळत असलेल्या संन्याशाला मिठी मारीत राजे म्हणाले, अरे महादेवा, अक्षरशः देवासारखा अवतरलास. थांब. राजांनी आत जाऊन आपली संदूक उघडली. तिथून आपले कपडे काढून महादेवापुढे करीत ते म्हणाले, प्रथम कपडे बदल. नको महाराज, तो म्हणाला. अरे तुझं खरचटलेलं अंग, भिजलेले कपडे, थंडीनं कुडकुडतोस. अरे सरळ बोलता तरी यायला हवं ना. घाल ते कपडे, आमची आज्ञा आहे. तोवर आम्ही आलो. राजे बाहेर गेले. देवडीवरचे पहारेकरी गडबडीने उठून उभे राहिले. राजे म्हणाले, देवडीवरच्या धुमीवर जाळ करा. राजे परत आपल्या महाली आले. महादेवाने कपडे घातले होते. तो संकोचला होता. राजे हसले. त्याचा हात धरून राजे म्हणाले, चल. महादेवाला घेऊन राजे देवडीवर आले. नाईक अदबीने उभा होता. राजे म्हणाले, नाईक, तुमचं घोंगडं धुमीजवळ टाका. आम्ही जरा शेकत बसतो. नाईकाने आपले घोंगडे धुमीजवळ टाकले. राजे म्हणाले, नाईक, पहारेकरी बाहेर उभे करा. आत कुणालाही सोडू नका. जी. नाईक जाताच राजे घोंगड्यावर बसले. धुमितीला बाभळीची गाठ जळत होती. नवी बारीक लाकडे तीवर चरचली होती. धूर धुमसत होता. हाताला धरून राजांनी महादेवाला जवळ बसवून घेतले. छपरावर पावसाच्या सरी कोसळत होत्या. पागळीचे पाणी चौकात पडत होते. काय महादेवा, सांग आता, राजे म्हणाले. महाराज, गडावर मासाहेब महाराज काळजीत आहेत. शास्ताखानानं पुण्यात आपल्या लाल महालात ठाण दिला आहे. खालचा मुलूक लुटला आहे. आणि किल्ले मजबूत आहेत. चाकणला त्यांना वेढा दिला आहे. फिरंगोजी गड लढवित आहे. आपण वेड्यात गुंतलात. मासाहेबांना काही सुचेना. खुद्द मासाहेब महाराज फौज घेऊन निघाल्या. हो, नेताजी आले. त्यांनी मासाहेबांना रोखले. धुमी पेटली होती. लहान लहान ज्वाळा अफाळत होत्या. राजे हात शेकीत होते. राजे म्हणाले, घार आकाशात फिरते, पण तिचं लक्ष पिलाकडे असतं. इथं सगळंच उफराट झालं. आम्ही भराऱ्या मारतो आहो आणि मासाहेबांना ते गडावरून पाहावं लागत आहे. काय वाटत असेल त्यांना? सांग. नेताजी हरले. ते आम्ही पाहिलं. त्यांचा नाईलाज झाला. पण तू कसा आलास? मासाहेबांनी अनेक नजरबाज पाठवले, पण कुणाचं काही चाललं नाही. सिद्धी जोहर, संन्यासी, बैरागी, फकीर कुणालाच जागा देत नाही. वेढा मजबूत आहे. दिवसातून एक वेळ तरी भर पावसातून सुद्धा सबंध वेढा फिरतो. पण तू कसा आलास? मी येत असता कोकणातील सुरव्याची तुकडी तेवढ्यात सामील व्हायला जात होती. साताऱ्याजवळ गाठ पडली. 50 होऊन देऊन त्यांना फितवलं. त्यांच्यातलाच एक म्हणून मी तळावर आलो. शाब्बास. महिनाभर तळावर आहे, पण संधी मिळेना. नशिबानं एक जागा गावली. सगळीकडे बोलवा होती की शिवाजीराजे सिद्धीला शरण जाणार. धीर निघेना. मग काल रात्री हिया केला आणि रात्रीचं निघालो. मग संन्यासी केव्हा झालास? येताना हेच कपडे करून आलो. साताऱ्याला बारगीर झालो. कफनी जवळ होती. विचार केला गावलं तर वाढाचार लागायचा. तेव्हा परत रात्री कफनी चढवली आणि आलो. धन्य तुझी महादेव. आलास ती वाट कशी आहे? उत्तरेची घळण हाय नव.
तिथं 2 मेट्या जरा पातळ आहेत. किती अंतरावर मेटी आहेत? 150 कदमांवर तरी असल. राजे हसले, म्हणाले, तिला पातळ म्हणतोस? बाकीच्या मेटी 50 पावलांवर आहेत. हाताला हात लावून वेढा उभा आहे. तेवढी एक जागा आहे. मेटकरी लई तर 30 असतील. ठीक आहे, उद्या विचार करू. थकलास, झोप आता. राजे उठले तेव्हा शेकोटी पुरी पेटली होती. ज्वाळा जिभल्या चाटीत वर उफाळत होत्या. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या नगाऱ्याने राजे जागे झाले. महालक्ष्मीच्या देवळातून घंटेचा आवाज येत होता. काकडा आरती संपली नसावी. राजे स्नानपूजा आटोपून सदरेवर आले. रात्री दोराच्या साह्याने कोणीतरी गडावर आले एवढीच बातमी गडावर फैलावली होती. राजे सदरेवर असता महादेव आला. राजांना मुजरा करून तो उभा राहिला. महादेवकडे पाहून राजांना हसू आवरेना. महादेव शरीराने किरकोळ पण उंचापुरा. राजांचे कपडे त्याला बेडवून दिसत होते. विजार पिंढरीपर्यंत चढली होती. अंगरखा गुडघ्यापर्यंत आला होता. छातीवर बंडी ढिली झाली होती. त्याचवेळी शिवानावी सदरेवर आला. राजाने विचारले, शिवा, आमचा पोशाख कसा वाटतो? शिवा महादेवाकडे पाहतच होता. हसू आवरणे त्याला कठीण गेले. शिवा आपल्या दाढीवरून हात फिरवत म्हणाला, बोलून चालून राजाचं कपडं, ते आम्हाला कसं शोभतील? न शोभायला काय झालं? अरे शिवा, तू आमचे कपडे केलेस तर कुणी परका ओळखणार सुद्धा नाही. याच्या आणि आमच्या अंगलटीत फरक आहे म्हणून हे दिसतं. बाजी प्रभू, त्र्यंबकराव, गंगाधर पंत ही सारी मंडळी आली. येसाजी सुद्धा आला. राजे म्हणाले, त्र्यंबकराव, आमच्या महादेवाला आधी जमणारे कपडे द्या. आमच्या कपड्यांमुळे त्याची पंचायत झाली आहे. त्र्यंबकरावांनी हवालदाराला सांगितले. महादेव त्यांच्या बरोबर गेला. राजे सर्वांसह आपल्या महालात गेले. सज्जा कोठीत खलबत बसले. राजे म्हणाले, बोला त्र्यंबकराव, आता या वेढ्यातून मार्ग कसा काढायचा? राजे, काही सुचत नाही, कळत नाही. सिद्धी जौहर संपूर्ण शरणागतीखेरीज काही मानील असं दिसत नाही. मग काय, त्याखेरीज इलाज नाही? राजे निश्वास सोडून म्हणाले. राजे, बाजी प्रभूंना बोलवा. काय झालं बाजी? राजे, आम्ही दुबळे ठरलो. राखता आलं नाही आपल्याला. बाजी प्रभूंसारख्या धिप्पाड बलदंड माणसाने अश्रू ढाळताना पाहून राजांच्या मनाला पील पडला. राजे म्हणाले, बाजी, नशीब खडतर आहे, पण प्रसंग कितीही खडतर असला तरी शोधला तर मार्ग मिळू शकतो. बाजीने डोळे टिपले. आशेने तो म्हणाला, बोला महाराज, थांबू नका. काल महादेव आला. उत्तरेतून 2 मेटी पातळ आहेत असा त्यांना सुगावा आणला आहे. रात्रीचा फायदा घेऊन निसटून जायला तोच मार्ग आहे. त्र्यंबकराव म्हणाले, मग वाट कसली बघायची? गडाची चिंता करू नका. जीवात जीव असते ते मला माहीत आहे. पण मार्ग धोक्याचा, शत्रू सावध झाला तर मेटेकरी जागेला कापून काढू. बाजी उसळली. तेही जमेल, पण नंतर विशाळगडाखेरीज थांबता यायचं नाही. जवळजवळ 15 कोसांचं अंतर. शत्रूनं गाठायच्या आत ते कापता येईल का? राजे, बाजी म्हणाले, वेढ्यातून बाहेर पडा. विशाळगडावर सुखरूप न्यायची जबाबदारी आमची. ठीक आहे, पाहू श्रींची काय इच्छा आहे ती. रात्री एक माणूस महादेवाबरोबर दिंडी दरवाजातून बाहेर पडला. पहाटेला वादळी वाऱ्यात भिजलेली माणसे गडावर परत आली. ती वेड्याबाहेर जाऊन परत आली होती. राजांना समाधान वाटले. दुसऱ्या दिवशी गंगाधर पंत सिद्धी जौहरकडे तहाची याचना करून आले. सिद्धी जौहर तर सावधपणे गंगाधर पंतांशी बोलत होता. बोलणी करून गंगाधर पंत गडावर आले. त्या रात्री राजे शांत झोपी गेले. पहाटे जागे झाले. सकाळी सज्जा कोठीत खास माणसे गोळा झाली. पौर्णिमेच्या रात्रीत पाऊस पडत होता. आषाढाच्या वादळी पावसाने थैमान मांडले होते. वादळी हवेत राजे बेताकीत होते. राजांनी सांगितले, त्र्यंबकराव, 2 पालख्या सज्ज ठेवा. बाजी, तुमची निवडक माणसं घ्या. गंगाधर पंत, पत्र पुरं झालं? गंगाधरांनी पत्र तयार केले होते. राजांनी ते वाचले. शिक्कामोर्तब करून ते पत्र गंगाधर पंतांना दिले. सिद्धी व फाजल यांच्याशी शरणागतीबद्दल वाटाघाटी करण्यासाठी गंगाधर पंतांची नियुक्ती झाली. पत्रात राजांनी लिहिले होते, सलाबत खानाने मध्यस्थी करून अलीशहाकडे रदबदली करावी, म्हणजे आपण आपले सर्वस्व त्यांच्या चरणी अर्पण करू. गंगाधर पंत व आणखी 4 मिळून गडाच्या प्रसिद्ध 4 दरवाजापाशी आले. त्र्यंबक भास्करांनी हा गडाचा प्रमुख दरवाजा 125 दिवसानंतर उघडला. गंगाधर पंत शरणागतीचे पांढरे निशाण घेऊन गड उतरू लागले. वेढा देऊन बसलेल्या हशमांनी ते निशाण पाहिले. सिद्धीकडे वर्दी गेली. फाजल ऐटीने शामियाना बाहेर आला. आपल्या यशाचे कौतुक पाहू लागला. गंगाधर पंतांनी अत्यंत लीनतेने राजांची थैली जौहरच्या हाती दिली. सिद्धीने थैली वाचली.
शिवाजी शरणागती पत्करण्यास तयार होता. शिवाजी पुरा जेरीला आला होता. सिद्धीने विचारले, राजा साहब यहाँ हाजिर होंगे? आपण राजांच्या सुरक्षिततेची हमी दिलीत तर राजे उद्या हजर होतील. आम्ही जरूर ती हमी देऊ, सिद्धी म्हणाला. यात शिवाजीचा डाव दिसतो, फाजल म्हणाला. अब्बाजांच्या वेळी अशीच बोलणी झाली होती. सिद्धी जव्हर हसला, म्हणाला, फाजल, अफजल खानाच्या वेळी बोलणी अशीच झाली, पण वेढा असा नव्हता. त्यावेळी तुझे अब्बाजान शिवाजीला भेटायला गेले. उद्या शिवाजी इथं येतो आहे, त्याला यावंच लागेल. राजांच्या सुरक्षिततेची हमी घेऊन राजे उद्या सिद्धी जव्हरच्या शामियान्यात हजर होतील, असे सांगून गंगाधर पंत गडावर परतले. साऱ्या छावणीत ही बातमी पसरली. अखंड पावसाच्या माऱ्यात सापडून बेजार झालेली छावणी त्या बातमीने आनंदित झाली. वेढ्याचा ताण एकदम कमी झाला. फाजल खान उद्याचे स्वप्न पाहत होता. सिद्धी जव्हर आपले विजापुरातील प्रचंड स्वागत नजरेपुढून घालीत होता. बाहेर अखंड पाऊस कोसळत होता.